कार्यक्षम, वक्तशीर आणि अभ्यासू नेतृत्व त्याच्यापासून 2 दिवसापूर्वी आपण सर्वजण मुक्तो. खरं म्हणजे मला वाटतंय आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील पुणे जिल्ह्यामध्ये असा एकही कार्यकर्ता नसेल ज्याची ओळख ज्याचं संभाषण दादांच्याबरोबर झालं नसेल. कारण कार्यकर्ता कुठल्या पक्षाचा याच्यापेक्षा जास्त त्याचं काम काय आहे ते समजून घेणं. एखादा व्यक्ती, शेतकरी, व्यावसायिक, एखादा तरुण उद्योजक किंवा एखादा वेगळ्या प्रकारे व्यवसायाच्या किंवा नोकरीच्या माध्यमातून वेगळं काम करणारा व्यक्ती असेल, त्यालाही आवर्जून निरोप देऊन त्या गोष्टीची माहिती घेणं. तो व्यवसाय असेल किंवा ती गोष्ट असेल किंवा ती एखादी कृती असेल आणि त्याच्या अनेक रिप्लिका तयार करून वेगवेगळ्या लोकांना प्रवृत्त करून तशा गोष्टी इम्प्लिमेंट करणं ही खरं म्हणजे एक नेतृत्वाचा जो गुण असतो आगळा वेगळा, तो मला वाटतं दादांच्या मध्ये होतो. त्याचा कधी प्रचार दादांनी केला नाही, परंतु खूप चांगल्या चांगल्या गोष्टी प्रत्येक ठिकाणावरून घ्यायची. आणि मला वाटतं की दादांचा एक स्वभाव होता की जे जे चांगलं आहे ते माझ्या जिल्ह्यामध्ये यावं, माझ्या बारामतीमध्ये यावं, असं एक दूरदृष्टी असणारं नेतृत्व होतं. मला आठवतंय मी 10वी 11वीला असेल, मला वाटते बागवानवाडीमध्ये आम्ही राहायचो आणि त्यावेळी दादा खासदारकीचे उमेदवार त्या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा जेवायला घरी आले होते. मला आजही तो क्षण परवा दिवशी ज्यावेळेस ती घटना कळली त्यावेळेस आठवला. आजही ते जुने फोटोही आम्ही बघितले की त्यावेळेस पहिल्यांदा दादांची आपली म्हणजे घरातल्या सगळ्यांची दादा घरी जेवायला आलते आणि ती सर भेट झाली होती त्या ठिकाणी. त्यानंतर अनेक प्रसंगी खरं म्हणजे सहकारामध्ये कसं काम करायची दादांच्यावर संधी मला वाटतं निराव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पहिल्या म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस दादांशी बोललो त्यानंतर झाली. नंतर त्या काळामध्ये माझे वडील कैलास चंद्रुकाकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्वच चेअरमन संचालक मंडळाने दादांनी निर्देश दिले आणि मला त्या ठिकाणी माझ्या वडिलांच्या जागेवरती त्या ठिकाणी नियुक्त संचालक म्हणून घेण्याबाबतची दादांनी सांगितलं. आणि त्या काळामध्ये बँकिंगमध्ये दादांच्या बरोबर काम करायची संधी त्या ठिकाणी PDCC बँकेमध्ये मला वाटते मागचे म्हणजे 2 वर्ष त्या ठिकाणी 18, 19, 20 मला त्या ठिकाणी मिळाली. त्या काळामध्ये मी असेल, दुर्गाडे सर असेल, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या जसे घ्यायचो त्याप्रमाणे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या बँकेमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देत असताना दादांनी हे कधी बघितलं की कुठल्या पक्षाचा किंवा कुठल्या ह्याचा तुमची जशी कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे काम द्यायची त्यांची पद्धत मी त्या ठिकाणी खूप जवळून बघितली. निराव कृषी उत्पन्नाच्या बाजार समितीच्या कामकाजामध्ये सुद्धा बोलत असताना किंवा 19 पासून 2005 पर्यंत जो विधिमंडळातला माझा कार्यकाळ होता त्या काळामध्ये सुद्धा सत्तेमध्ये असताना दादांच्या बरोबर आणि सत्तेमध्ये नसताना सुद्धा जे अनुभव आले ते खरं म्हणजे मला वाटतं खूप वेळ लागेल सगळ्या बोलायला. परंतु सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे अतिशय स्पष्ट वक्ते, वेळेचं भान आणि वेळेचं महत्व असणार. मला आजही बोलायला खरं म्हणजे वाटतं, परंतु दादा मला नेहमी आहे ना म्हणजे दादांना माहीत होतं माझ्या वेळेच्या बाबतीमध्ये मी किती घाळ आहे खरं म्हणजे. त्यामुळे जर मला 7ची वेळ दिलेली असायची तर दादा मला त्याला 8ची वेळ द्या म्हणजे अशा प्रकारचं मी कितीतरी वेळा ते बघितलंय. आणि 8ची वेळ दादा ठेवायचे आणि मला त्यांचा प्रिय 7:30 वाजता सांगायचं की 7:30ची वेळ दिली कारण थोडासा बरोबर वेळ पुढे मागे होणार असे म्हणजे प्रत्येक व्यक्तीबद्दल आहे ना खडा मी हे सांगतो का तर प्रत्येकाचे स्वभाव, प्रत्येकाची कामाची पद्धत ह्या सगळ्या गोष्टी माहिती असायच्या. आम्ही
काही वेळा इंटरॅक्शन करताना कुणाची शिफारस करायचो की दादा ह्याला इथं संधी द्या, आम्हाला काँग्रेस पक्ष म्हणून तिथे संधी द्या. त्यावेळेस मी काँग्रेस जिल्ह्याचा अध्यक्ष होतो. आम्ही एखाद्याची संधी मागायच्या अगोदर त्याच्या सगळा आराखडा त्यांच्या समोर असायचा किंवा एखाद्या ज्यावेळेस जागा वाटपांच्या बाबतीतलं काही बोलायचं काय त्यावेळेस सुद्धा तसंच बघितलं की एवढं मोठा अभ्यास आणि बारीक सारीक अभ्यास असणारं नेतृत्व. म्हणजे मी अनेक नेत्यांच्या बरोबर इंटरॅक्शन केलं, सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या बरोबर इंटरॅक्शन केलं, परंतु मला वाटते दादांच्या एवढा सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून गावच्या नेतृत्वापासून जिल्ह्याच्या आणि राज्याच्या नेतृत्वापर्यंत प्रत्येकाची खडा तोंडपाठ माहिती असणार. मला वाटतं असं नेतृत्व आपल्याला कुठेच बघायला मिळणार नाही. दुसरं बघण्यासारखं म्हणजे दादांनी केलेलं एकूण ऍडमिनिस्ट्रेशन. म्हणजे मला माहित नाही दादा MBA होते का नाही, परंतु मी MBA केले, परंतु एखाद्या MBA नाही तर एखाद्या चांगल्या ब्ल्यूचिप कंपनीच्या MD लागेल अशा प्रकारचं मॅनेजमेंट स्किल दादांच्याकडे त्या ठिकाणी होतं. प्रत्येक गोष्ट करत असताना कशा प्रकारे एखादी संस्था चालवली पाहिजे किंवा कशा प्रकारे एखादी कारखाना चालवला पाहिजे हे खूप जवळून, किंवा कशा प्रकारे एखादी बँक चालवली पाहिजे हे खूप जवळून मी त्या ठिकाणी अनुभवलं. काही गोष्टी घेण्याचा प्रयत्नही केला आणि खरं म्हणजे त्या व्यक्तिमत्वापासून शिकण्यासारखं खूप होतं. मी जेवताना बघितलं अनेक प्रसंगी मी दादांच्याबरोबर जेवलो. मला तर माझ्या वडिलांच्यामुळे एक सवय आमच्याकडे होती की ताटामध्ये काही शिल्लक ठेवायचं नाही, पण दादांचंही ताट मी कधी बघितलं जेवत असताना ते ताट पूर्ण चकाचक झाल्याशिवाय ते उठायचे नाही. जेवढं लागतंय तेवढं घेणार, बाकीचं काढून ठेवणार आणि जे काय आहे ताटामध्ये ते संपूर्णपणे ताट परिपूर्ण संपलं पाहिजे अशा प्रकारचं त्यांची कामाची पद्धत होती. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये, कामकाजाच्या बाबतीमध्ये आणि छोटे छोटे दुळे. मी मला आठवतंय एखादी छोटीशी जरी गोष्ट असली तरी त्याच्याकडे बोट दाखवायचे दादा, आणि ते बोट दाखवत असताना ते हे बघायचे नाही की काय विचार त्या व्यक्तीला काय वाटतंय. एवढं परखड नेतृत्व. मला आठवतंय की विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर मी दादांच्याकडे एकदा भेट झाली माझी. ते अचानकपणे झाले. मला बोलून घेतलं आणि मला हे नाही म्हटले की माझं सांत्वन नाही केलं, पण म्हटले तुला कसं पाडायचं मला माहिती. हॅलो, हे महत्वाचं काय की ही परखडता दादांच्याकडे होती. चुकांची बरोबर त्या ठिकाणी मीमांसा करायची. त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या काही काही चांगल्या गोष्टी, काही वाईट गोष्टी त्यांचा समन्वय करायचा आणि त्याचा अभ्यास करायचा. खरं म्हणजे ह्या नेतृत्वातून शिकण्यासारखं खूप होतं. आज आम्ही अनेक प्रसंगी, आज आपण सोमेश्वर कारखाना असेल, उत्पन्न बाजार समिती असेल, PDCC बँकेमध्ये दादांच्याबरोबर काम करत होतो. तर म्हणजे खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळत होत्या. मी जसं म्हटलं की शेवटी एखादी संस्था, एखादी सहकारी संस्था चालवत असताना, शिक्षण संस्था चालवत असताना कशा प्रकारे त्याचा कार्यारंभ केला पाहिजे, कशा प्रकारे मॅनेजमेंट केली पाहिजे, कशा प्रकारे कामकाज चालवलं पाहिजे, हे शिकण्यासारख्या गोष्टी होत्या. राजकारणामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांशी असणारा त्यांचा संपर्क, असणारा सडेतोडपणा, पण तेवढ्याच प्रेमामध्ये जरी बोलले सडेतोडपणे तरी ते बोलणारे. म्हणजे जसे मला बोलले होते ते तसे म्हटले ये रे बाबा माझ्याकडे, तुला किती वर्ष झालं मी सांगतोय तू माझ्याकडे. ही आत्मीयता सुद्धा दादांच्याकडे होती. त्यामुळे ते काय बोलले याच्यापेक्षा जास्त त्यांनी त्या बोलण्यानंतर त्यांनी आपल्याला उद्देशून केलेला एखादा संदेश असायचा ना, तो ते सगळं पुसून टाकायचा. म्हणजे तो मृदू स्वभाव सुद्धा दादांचा होता. आपण सांगण्यासारख्या खरं म्हणजे खूप गोष्टी आहेत. आज दादा आपल्यामध्ये नाहीये, मी ऐकलं नाही, पण सागर सर जसं म्हटले तसं खरं म्हणजे व्यक्ती गेल्यानंतर त्यांच्या जाण्यामुळे किती मोठं नुकसान आपलं सगळ्यांचं होतं याची जाणीव आपल्या सगळ्यांना होते. खरं म्हणजे आज आम्हाला बँकिंग मध्ये असेल, कारखान्यामध्ये असेल किंवा सहकारामध्ये असेल त्याची जाणीव वेळोवेळी होणार आहे. तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच होणार आहे. कारण की शेवटी त्या व्यक्तिमत्वामुळे तो जो एवढा मोठा कामाचा डोंगर उभारला गेला. काल आम्ही काल परवा 2 दिवस बारामतीला होतो आणि गल्ली मुळात जावं लागलं, कारण प्रचंड गर्दी होती, रस्ते बंद होते. तेव्हा जात असताना तो विकास आपण बघितला.
कामाचं इनोव्हेशन बघितलं की काही रस्त्यांवर गेल्यानंतर तिथं लावलेली झाडं, तिथं असलेली इनोव्हेटिव्ह डिझाईन, तिथं बसण्याचे बेंचेस, हे सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर आपल्याला वाटत नाही त्या रस्त्यांवर फिरल्यावरती की आपण बारामतीमध्ये फिरतो आतल्या रस्त्यांवर. ही जी कामाची जी पद्धत होती त्याची खरोखर वाखाणण्याजोगी होती. आणि मला वाटतंय असं नेतृत्व खरं म्हणजे दुसरं दादांच्याकडून शिकण्यासारखं खूप होतं. आजही आम्ही जरी भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असतो तरी दादांची सगळी भाषणं मला वाटतं आपण सगळेच जण आवडून ऐकायचो. माझा मुलगाही त्याचं भाषणाच्या बाबतीत पॅन असायचं, ते रोज त्याचं चालायचं की कुठे भाषण ऐका दादाचं. तर त्याच्यातले जे मार्मिक गोष्टी असायच्या त्या सगळ्यांच्या मनाला त्या ठिकाणी आज लागून जात आहे. दादांचं जाणं खरोखर आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप दुर्दैवी आहे. विशेषतः मला वाटतं आपल्या पुणे जिल्ह्यासाठी खूप मोठी हानी दादांच्या जाण्यामुळे झालेली आहे. आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनाही अनेक गोष्टी दादा शिकून गेले, अनेक गोष्टी शिकण्याच्या राहून गेल्या खरं म्हणजे. परंतु निश्चितपणे त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून त्यांचा वक्तशीरपणा, त्यांचे कामाची खूप पद्धत, डेडिकेशन आणि जे काम एखादं काम घेतल्यानंतर हातामध्ये पूर्ण करायची त्यांची ती हातोटी, ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न आम्ही सगळी मंडळी करू. हीच खरं म्हणजे दादांना श्रद्धांजली असणार आहे. मी माझ्या जगताप परिवाराच्या वतीने कैलासवासी चंद्रकाका जगतापांनी स्थापन केलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या वतीने, त्याचप्रमाणे माझ्या आज आई येऊ नाही शकल्या, सासवडच्या नगराध्यक्ष आदरणीय आनंदी काकींच्या वतीने, सर्व नगरसेवक सर्वांच्या वतीने, त्याचप्रमाणे पुरंदर विधानसभेच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व परिवाराच्या वतीने मी दादांना आदरपूर्ण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या आत्म्याची शांती लाभो परमेश्वरची प्रार्थना करतो.